नमस्कार. आज मी आहे डोंबिवली पश्चिम येथे. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. आज केडीएमसी म्हणजेच अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आज एकंदरीत प्रचार फेरी दरम्यान भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई आठवले गट महायुती अर्थात या महायुतीचे उमेदवार माझ्या सोबत आहेत. मी त्यांना विचारतोय. माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 22 चे प्रभाग क्रमांक 22 मधील ड मधील विकास गजानन म्हात्रे साहेब आहेत. तर यांना या प्रचार दरम्यान मला एक विचारायचं आहे. साहेब, हे सध्या महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या दरम्यान निवडणुकीच्या वेळेस आपण प्रचाराला आहात. कल्याण डोंबिवली शहरामध्ये अशी कोणत्या सुविधा अजून आपल्यास करावायच्या आहेत किंवा काही राहिलेल्या असतील, आपलं या संदर्भात आपलं विजन काय असणार आहे पुढे? मी आताचे 1:30 वाजलेले आहेत आणि आपण खरोखर दुपारच्या वेळेस हा प्रश्न विचारला. विकास कामे ते विविध प्रभाग क्रमांक 22 मध्ये पॅनल सिस्टम झाले आणि त्या पॅनलमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब असे, आदरणीय आपले लाडके आमदार रवींद्र चव्हाण असे, आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा 22 पॅनल हा ज्येष्ठ नगरसेवकाचा पॅनल आहे. आणि ज्येष्ठ असलेल्या नगरसेवकामध्ये आदरणीय प्रकाशजी भोईर आहेत, आदरणीय वामन शेठ म्हात्रे ते आहेत नाहीत पण त्यांची सूनबाई अश्विनीताई आहेत, माझ्या मिसेस कविता म्हात्रे आहेत आणि मी स्वतः आहे. आम्ही ज्येष्ठ नगरसेवक सभागृहात आहेत आणि सभागृहात करताना या प्रभागाचा विकास करताना मी राजूनगर आणि गरिबाचा या दोन्ही प्रभागाचा आम्ही विशेष मी नेतृत्व होतो. त्याचबरोबर आलमोल म्हात्रेची वडील ह्या महाराष्ट्र नगर आणि आलमोल नगरचा एक सदस्य होते आणि प्रकाश भोईर देवीचा पाडस होते. खऱ्या अर्थाने हा पॅनल हा ज्येष्ठ नगरसेवकाचा पॅनल झालेला आहे. इथे विविध विकास कामं करता आपली जी एरिया आहे ही खूप मोठी एरिया आहे आणि खूप डेव्हलपमेंट चालू आहे. या डेव्हलपमेंटमध्ये काम करताना लोकांचा प्रश्न मूलभूत सुविधेचा आहे. मूलभूत सुविधा जसं जसं करतो ते कमी पडतात. आता उदाहरण देतो, पाण्याची समस्या इथे मोठी विसरतो पण ते फोकस करून आम्ही बऱ्यापैकी पाण्याच्या टाकीचं काम म्हणजे ते व्हायला पाहिजे. प्रशासकीय लागवडमध्ये ती कामं झाली नाही. आम्ही प्रोग्रेसमध्ये टाकले, हेड झाला, सर्व झाला, अमृतीचे पैसे केले, वर्ग झाले, ठराव झाला, पास झाला, परंतु आत्तापर्यंत राजूनगरची टाकी 90% काम आता आलं आहे. संपंपचं देखील 40 ते 50% झालेलं आहे. आलमोल नगरीची टाकी देखील पाण्याची 70 ते 60% भरत आहे आणि विविध विकास कामे कॉन्क्रीट हाती घेतलेली आहे. परंतु आता पॅनल आल्या कारणाने 4चा पॅनल आहे. हा जर पॅनल दिला तर विकासाला मला वाटत नाही की राज्य सरकार आमचं, केंद्र सरकार आमचं विकास निधी ही कमी पडेल. तुम्हाला सांगता येणार का? विकास निधीसाठी आम्ही ही 40 सदस्य जर निवडून दिले तर नक्की विकासाला चांगला प्रतिसाद. सर, आता आपला एक प्रश्न आलाच म्हणून पाण्याच्या संदर्भात आलात म्हणून मी आपल्या निदर्शनास आणून देतो. वामन म्हात्रे साहेब असताना बरेच मला वाटतं या विभागात त्यांनी पाईपलाईन टाकून दिलेले होते. मला वाटतं कदाचित 25 वर्षाहून अधिक वर्ष गेलेली आहेत, उलटलेली आहेत आणि ते पाईप झालेले आहेत, गंजलेले आहेत, तुटलेले आहेत. आणि आता जास्त लांबचं उदाहरण आहे, आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पाईप 2-3 ठिकाणी लिकेज आहेत. असं झालंय की 8 दिवस झाले तरी पाणी ते थांबत नाही आहेत. या संदर्भात तुम्ही केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना काय सांगू इच्छिता किंवा तुमच्या एक कॉलवर सुद्धा ते इथे धावत आले पाहिजे, अशा संदर्भात तुम्ही काय सांगाल? खरं तर आता आपण पाण्याची कंप्लीट केली म्हणजे जुने झालेले तर नक्कीच आहे. खरं भरपूर जुन्या जलवाहिन्या आहेत. हे करताना आम्ही आता नियोजन केलं, 300 मीटरची लाईन टाकतो आपण, तिच्यावर झोन करतो आपण. परिसर झोन झाला तर एरिया वाईज चांगला पडेल, मोठा बुस्टर लावायची गरज लागणार नाही. झोननी काय होईल, एरिया वाईज डिवाइड केला पाणी चांगलं. दुसरी गोष्ट आपण जी बोलले की 25-30 वर्षाची जी लाईन आहे जाईल काशी असतात ह्या लाईन बदलल्या पाहिजे. त्या लाईन जवळजवळ 8-8 फूट खाली गेलेल्या आहेत. या गोष्टी आपण सांगितलं, ह्या आमच्या निदर्शन आल्या, तुम्ही आणल्या तर ते नक्की त्याचा योग्य तो निवार झाला पाहिजे. आपण जो लिकेज सांगितला तो नक्की त्या कुठल्या एरियात आहे तर सांगा, मी नक्की तो तात्पुरता रिपेअरिंग करण्याचा प्रयत्न करेन. काय असं आता तर तो असं झालंय की तो पाईपच पूर्ण टाकावं लागेल अशी शक्यता वाटते. असे 2-3 पाईप आहेत तिथे, ज्या ठिकाणी यंगस्टार मैदान आहे यांनी पाहिलेलं आहे अनमोल आणि यांनी पाहिलेलं आहे. बहुतेक तुमच्या निदर्शनास कदाचित आलं नसेल त्या मैदानात, तिथे जिथे आपली सभा झाली होती. पण हरकत नाहीये, यापुढे तुमच्यासारखे खंबीर नेतृत्व असणारे नगरसेवक या विभागाला हवेत असे लोकांची इच्छा आहे. त्याचबरोबर तेवढी कामाची त्यांना हे देणं गरजेचं आहे असं
लोकांच्या वतीने मला वाटतंय. नक्की आमचा पॅनल जर चांगला निवडून त्या पद्धतीने ह्याच्या मताने टिकेल राहिला, चांगला या पॅनलचा 22 क्रमांक पॅनलचा चांगला विकास घडवून धन्यवाद. माझ्यासोबत अजून आहेत, या ताई आहेत, सौ अश्विनी अनमोल म्हात्रे. मॅडम, काय सांगाल, आज आपण नवीन म्हणून आपण उमेदवार निवडून येणार आहात, या संदर्भात आपलं विजन काय असणार? तर आता माझं हे फर्स्ट टर्म आहे. माझ्या बाबांपासून ही परंपरा चालू झाली आहे लोकांच्या सेवेची, तीच मी चालत ठेवणार आहे. आणि मी लोकांचा आशीर्वाद घेते की ती आम्हाला बहुत खूप साऱ्या मतांनी आम्हाला आणतील, निवडून आणतील. हो. तर तोच आशीर्वाद घेते मी.